गोरपेला जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील, कारण तुमच्या मोनिश पाटील वरती हल्ला चढवला गेलाय, मात्र देवाच्या बॅटमधून षटकार देवा बाद झाला. आता विकासने मात्र बॅटचा आगास केलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र पंचामा दर्शक असताना स्क्वेअर चेंडू आहे. अतिरिक्त बॉल, अतिरिक्त धाव, मात्र एक एक धाव मात्र स्कोर कार्ड वर ऍड केली जाते. आहे ते व्हाईट बॉल. तथापि दोन चेंडू शिल्लक आहेत मोनिशचे. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा त्या दिशेने उडवला चेंडूला. हो, दिसत मनगडी टाकतीचा वापर केलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हॅलो, आता मात्र मोनिश पाटील वरती हल्ला चढवला गेलाय. तर एक षटकार आला तर 500 रुपयाचं प्राइस आहे. कोणतीही हॅट्रिक घ्या तुम्ही, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक उदयजी पवार यांच्याकडनं. यावेळेस मात्र उडवायचा होता, परंतु मिस टायमिंग होतीये. तो लीग बायच्या स्वरूपामध्ये पंचामा दर्शवताना एक धाव ऍड होईल स्कोर कार्डवरी आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावरती 24, 24 धावा, एक गडी बाद. यावेळेस माझा विकासने बरोबर फटका खेळलाय. मिस टायमिंग शॉट आहे, मात्र आकाश कडून चुकी झाली आहे तिथे. विकास पाटीलचा झेल सुटलाय. ज्या विकासने मात्र दोन षटकार ठोकलेत आणि विकासचा मात्र झेल सोडलाय. पकडा कॅच आणि जिंका ही मॅच, असं समीकरण मैदानामध्ये सातत्याने पाहत आलो आपण. विकास यावेळेस एज लागते. आता मात्र चुका होणार नाहीयेत. एस्टेंच्या मागे टिपली जाते झेल आणि संपतय विकास पाटीलच्या पारीचा खेळ. बिग विकेट डाऊन.
फक्त 3 धावा खर्च केले, 2 गडी बाद बाद केलेत. मात्र तेच समीकरण पाहायला मिळेल का आपल्याला चेतनच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज भगवान त्याच्या बॅट मधून धावा बनतायत, परंतु त्याला पूर्णपणे शांत राहायचं काम केलंय ते टीम मांगरूळच्या गोलंदाजांनी. यावेळेस मात्र उडवायचा होता, चेंडू पडल्यानंतर सरळ गुडल्या स्पॉट वरून ट्रॅव्हल होतोय विकेट किपर राकेशच्या हातामध्ये आणि हा एक डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल. 3 षटकांची मॅच आपण पाहतो. बिग फाईट मॅच. एका बाजूला गोरपे पक्ष, मांगरूळ या 2 ताकदवर संघामध्ये एखादा मोठा फटका येईल का. यावेळेस मध्ये मोठा फटका खेळला होता. आल्यानंतर कार्पेट चेंडू चाललाय. पॉईंट पण खूप वेगाने आलाय चेंडूवरती. एक धाव तर चित्तेच्या वेगाने पार केली आहे. दुसरीचा मानस आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र बाद. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा वादवी खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 28 धावा आणि 29 धावेचं लक्ष असेल टीम मांगरूळला. आमचे एमटीसीचे ऑपरेटर आम्हाला सांगत आहेत खूप सारं लक्ष त्यांचं सुद्धा या सामन्यावरती असतं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सेम टार्गेट सेट केला होता टीम चिंचवलीने. आता मात्र सेम टार्गेट सेट केलंय मांगरूळच्या अगेन्स्ट टीम गोरपेने. जर विचार केला चेतनचा विचार केला, चेतननी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये मात्र आत्ताच्या षटकामध्ये तब्बल 4 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग, काय बॉलिंग गेली मैदानाच्या आतमध्ये. डीजे सुंदर टेलिकास्ट आपण पाहतो एमटीसी लाईव्ह. खूप सारी मेहनत त्यांच्या स्पर्धेसाठी. 12-13 हजार प्रेक्षक थेट लाईव्ह प्रेक्षक म्हणजे ही मॅचचा आनंद घेत आहेत. एमटीसी लाईव्ह क्वालिटी प्लस क्लिअरिटी मात्र सातत्याने दाखवत आलेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा टेलिकास्ट पाहायला मिळतो आपल्याला. ऑर्गनाइज आहेत सागर फराड आणि रोशन फराड. तर सलामीची जोडी पाठवायची मैदानावरती. तर शिरवली टीम आपण आला असेल तर रिपोर्ट करायचा आहे आमच्या संमेलन कक्षेमध्ये. तर या पुढील धावतं वर्णन आपण ऐकूया. एक करवले गावातील आमचे बंधुराज साईबुदादा भंडारी यांना. थँक्यू. थोडा बाउंड्री पासून लांब उभं राहायचं मित्रांनो. ब्लॅक टी शर्ट. चला गेम ऑन करायचे मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट आहे 29 आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील आणि मनोज पाटीलला पाहू शकतो आपण. आणि गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज देवा शिसवे. मात्र निर्णायक षटक फेकावं लागतील देवाला जर ही मॅच जिंकायची असेल. सेमीफायनलची लढत, पंचांचा ग्रीन सिंगल, मॅच ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज राकेश पाटील. यावेळेस मात्र उडवायचा होता चेंडू पायावरती आढळलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट झाली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये.
पाहू शकतो एका टेन मध्ये चेंडूला उचलला आणि फेकला, परंतु क्वालिटी प्लस क्लिअरिटी आमचे सातत्याने दाखवतो एमटीसीचे आमचे ऑपरेटर. आणि सगळे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. यावेळेस मात्र राकेश पाटील नावाचं वादळ पेटलंय मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑफच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर. हा येतो राकेश पाटीलच्या बॅटमधनं दमदार षटकार. करेल टीम मांगरूळच्या फलंदाजांना आणि एक एक डॉट बॉल संजीवनीचं काम करून देईल टीम गोरपेला. मात्र इथनं मात्र सामना जिंकायचा असेल तर धावा बनवाव्या लागतील. यावेळेस मात्र उडवायचा होता, यष्टिरक्षक बीट होत आहेत, नशिबाची साथ आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. नशिबाची साथ आहे मात्र टीम मांगरूळला. खरोखर आजचा दिवस गाजवलाय मांगरूळ टीमने सुद्धा. राकेश पाटीलचा विचार केला तर राकेश पाटील प्रत्येक सामन्यामध्ये मात्र मॅच विनिंग पारी खेळतोय. देवा शिसवे आंबेगाव एंड कडनं फलंदाजी मार्क होती राकेश पाटील. यावेळेस मात्र राकेश पाटीलने उडवलाय चेंडूला. ओहो, मनगडी ताकदीचा वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शिरोली टीम आपण आले असं तर रिपोर्टिंग करा आमच्या आयोजकांशी. सेमीफायनलची लढत आपण पाहतो. एका बाजूला गोरपे संघ त्यांच्या अगेन्स्ट मांगरूळ संघ पाहतोय. काय फलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये. राकेश पाटील मात्र थांबायला तयार नाहीयेत. कमीत कमी चेंडूमध्ये सामना फिनिश करायच्या तयारीत आहेत. आणि आता स्ट्राईकला फलंदाज मनोज पाटील. राकेश पाटीलचा विचार केला तर तब्बल 6 चेंडू फेस केलेत आणि 16 धावा मात्र बॅट मधून आल्यात. यावेळेस मात्र मनोजने प्रहार केला, चेंडू चाललाय शॉर्ट मिड ऑनला, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले चेंडूवरती. एक धाव चित्त्याच्या वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा मानस डेंजर झोन मध्ये धावत होते आणि दुसरी धाव सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 18 धावा. बॉल 11 चेंडू आणि 11 धावीची गरज. यावेळेस मात्र उडवलाय. ओहो, दिस इज अ माटी हिट. चेंडू बॉल चला सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
यष्टीच्या बाहेर आणखीन एक चौकार. गरज असेल सेमीफायनलची लढत, एका बाजूला गोरपे संघ त्यांच्या विरोधात मांगरोळ संघ विजयाच्या दिशेने, मात्र एका धावेची गरज आहे. यावेळेला मोनेश पाटील बैठक शॉट चुंडा फेकून दिले. मिस्टर 360 स्टाईलने सामना संपवलाय आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम मांगरुळने मात्र. आणि हार्ड लक